आजी माझा रिमोटवा कुठं गावाला झाला, कुठं गावाला काय माहित आहे का? देवावर वसा ठेव बाबा, जगातलं पान बी हालत नाही देवाशिवाय. आजी मग या देवाला भेटायला काय केलं पाहिजे? कुठं काय करायला लागतंय बाबा, एक दिवस सगळ्यांनी देवाला भेटायला जायचं आहे. म्हणजे सगळ्यांचं रिमोट देवानं धरून ठेवल्याचं वाटतं. बरं आजी, एक दिवस सगळ्यांनी देवाकडे जायचं बरोबर का? होय बाबा, कोण आलं इथं राहायला? मग तू लवकर देवाकडे जा आणि येताना माझा रिमोट घेऊन ये. अरे तुझ्या मोडला किरडीचा दांडा मला देवाकडे घालवाय बसला की मोठीच वाटायला प्लीज चल वाटायला कुत्र्या. देवाला माहिती बाबा, मला काय माहिती तुझा रिमोट कुठं आहे? देवा विश्वास ठेव, देवाला सगळं माहित असतं, तेच तुला वाचवल. म्हणजे 100% देवानं माझा रिमोट चोरलाय. या देवाला कुठेतरी हुडकला पाहिजे. देवा, ये ठीक नहीं है देवा. चलो मत इंस्पेक्टर, ये देवा की अदालत है. हे देवा कुठे मिळाली? कुठला देवा? रिमोट घ्यायचा आहे मला देवाकडनं. काय हो तिकडे? इसकी मौत सोचनी पड़ेगी, सोचनी पड़ेगी, सोच. देवाला कुठं बघितलं तर खालील पत्त्यावर संपर्क करा. पीके, राहणार हुबलाक वस्ती, उंडगे नगर. माझा रिमोटवा मिळवण्यासाठी देवाला हुडकणं इम्पॉर्टंट होतं, म्हणून देवाला हुडकायला मी पॅम्पलेट छापली आणि सगळीकडे वाटली, सगळ्या भिसाडावर चिटकवली आणि एक दिवस मी बघितलं. देवा, मी रानात नेतो, जुंधळ्याची पाठी गिरणीत ठेवल्या, दळण दळते ते आईला आणून दे. बरोबर चालते. हा बर, शेव आहे काय देवा? माझा रिमोट चोरून इथं बसलाय काय? दाखवतो सगळं. थांब देवा, बोला की. माझा रिमोट दे. कसला रिमोट? देवा दळणाची पाठी आणता तेवढे गिरणीत ना. आणतो आणतो. ए सर बाबा, जाऊ दे मला. जाऊ दे सरक सोड. आज जाने नहीं देंगे, हमारा रिमोट वादो. अरे प्रेशर आले सर, जाऊ दे मला. हमारा रिमोट वादो. जाने नहीं देंगे. सोड. अरे सोड, जाने नहीं देंगे. ढोले ढोले बाबा ढोले. आईला कुठे गेला तो देवा? इकडे तर आला नसेल. आईला संडासला जायचं सोडून इकडं आलोय आणि मागणं इथं पण आलोय वाटतं. बर बघतानो, मला एक अद्भुत गोष्ट मिळाल्या. सलमान खानच्या हातातलं ब्रेसलेटचा तुकडा. ह्याच्यात नुसतं तुम्ही दर्शन जरी घेतलं तर तुमचं पोट आत जाईल, वजन कमी होईल आणि 6 पॅक पडतील सलमान खान सारखं, असं स्वतः सलमान खाननं मला येऊन सांगितलंय. त्याने कुठं सांगितलं? स्वप्नात येऊन माझ्या सांगितलं. ढोले ढोले बाबा ढोले. बाबा की जय हो, बाबा की जय हो. बाबा, ही सलमान भाईच्या हातातलं ब्रेसलेट नाही, हे माझा रिमोट वा. रिमोट वा. चपलानं पडसवर मारेन. कुठं आलेस? दराऱ्याला बाहेर करा. माझा रिमोट वाय बाबा. बाबा, बाबा की जय हो. बाबा, माझा रिमोट वा. असं झालं, माझा रिमोट त्या बाबाकडे आहे आणि तो रिमोट मिळाल्याशिवाय मी माझ्या घरावर जाऊ शकत नाही. हे बघ, रात्री जरा कमी पेत जा आणि पाणी घालून पेत जा, कच्चीच मारू नको. पेल्या नाही मी. मग काय गांजा फुकून आलायस काय? खरं सांगतोय, मी दुसऱ्या ग्राउंड आलोय. पटत नसलं तर तुझा हात दे, मी मनातलं ओळखतो. कुत्री सोडात. ए पोरे, बाद झालं, पै घरला जाते मी. जा जा आणि मैत्रिणीला ढकल दे रे आणि न्यूज कर जा. त्याच्या आईला मी मैत्रिणीला दरीत ढकलणार आहे, ह्याला कसं काय आलं? साहेब, ही 100 घ्या, मला जरा अजून बोलायचं आहे. 150 दे, सगळा माणूस घेऊन जा. बसा मग रातभर गुलगुल बोलत. त्याच्या नाश्त्या पाण्याच्या खर्चानं मुळे टाकलोय. हा ठीक आहे, 150 रुपये. चल बाहेर. सॉरी. बर, आता खरं सांग, माझ्या मनातलं तुला कसं कळ? आमच्या गोळ्यावर हात पकडला की सगळं कळतं. मगाशी मी तुझा हात पकडलेला. खेप थापाड्या. खोटं वाटतोय. हो दादा, मला 50 रुपये दे की, माझं पैशाचं पाकिट चोरीला गेले, बसला पैसा नाही ते. ठीक आहे, 100 जा. थँक्यू. जा जा. मारतो घे, मारतो.
सप्पई चुना लावला त्याने तुला काय मनातलं कळत नाही तुला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? बसला पैसे लागणार आहेत म्हटला. बस बंधून 2 महिने झाले. माहिती आहे मला, बसला नाही त्या चड्डीला पैसे पाहिजे होतं. तिची चड्डी ओले आहे आणि आज त्याचा इंटरव्ह्यू आहे. दुसरी चड्डी घालाय नाही म्हणून त्याला पैसे पाहिजे होतं आणि त्याचं पाकिट चुरला गेला ते बी खरं आहे. गप थापाड्या काय पण बोलू नकोस. ती नाव मार नको, जाऊन बघ जा. माचूची चड्डी घेतो 90 सेंटीमीटरची, जा बघ जा. बर बघतेच आता. बोला काय पाहिजे. चड्डी दाखवा की. कोणती. माचो. किती सेंटीमीटर. 90. पिके खरंच त्यानं माचूची 90ची चड्डी घेतली. पण तुला कसं काय आलं त्याला 90ची चड्डी पाहिजे आणि त्याला पैसे नाही तीन बाकी त्याचं चोरीला गेले. कारण मगाशी त्याचं पाकिट मीच मारलं हे बघ. सॉरी. असं केलंस वी. हा पण त्याला इंटरव्ह्यूला जायला चड्डी पाहिजे होती, त्याच्या मनातले ओळखलं मी हात धरून. बर कळलं तू दुसऱ्या ग्रहावर आलायस. बर चल बाबाकडं तुझा रिमोट मिळूया. हा चल. हा आणि इथनं पहिली पालखी होती तुझी, नाही तर राहिलास तर वाटव करशील आमचं. ढोले ढोले बाबा ढोले. बाबा पोटात लय करा काढते, बहुतेक गॅस धरलाय, काहीतरी उपाय सांगा. प्रभू पद प्रदर्शित कीजिए. हॅलो. हा प्रभू रेंज मध्ये या की. रेंज नाही. हा चढाव 10,000 चढाव. हा बरोबर चालतं. ठेवू का. भक्ता तुला रोज भरलाय. एक उपाय सांगतो. एक लिंबू घे, 3 वेळा असं उत्तर आणि तू उभा काप आणि एक रस्त्याची ह्या बाजूला आणि एक रस्त्याची त्या बाजूला टाक. तुझ्या पोटातलं कमी येईल. हे रॉंग नंबर आहे. हा बाबा तुम्ही ज्याला फोन लावला ते प्रभू तुम्हाला गंडीवतोय. चुकीच्या ठिकाणी फोन लावलाय तुम्ही. पिके मग बरोबर ठिकाणी फोन लावला असता तर काय सांगितलं असतं. मग त्याने सांगितलं असतं पोटात दुखतं तर मग लिंबू कापून लिंबू पाणी करून प्या. दुखतं पोटात आणि लिंबू रस्त्यावर टाकायला नसतं सांगितलं. ढोले ढोले बाबा ढोले. रॉंग नंबर आहे हो. बाबा मला रिमोट मध्ये बाबा रॉंग नंबर आहे. हे रॉंग नंबर आहे. काय काळजी करू नकोस पिके. ढोले बाबाकडं कसा रिमोट काढायचा ते बघतेच मी. जगो पप्पा तुम्ही हे पिके त्या ढोले बाबाचा नाद सोड. नाद करायला ती बाय बाबा आहे तू. बस चेष्टा करायच्या मूड मध्ये नाही मी आता. जग्गू परत डोले बाबाच्या वाट्याला जायचं नाहीस, नाहीतर तू माझी मुलगी नाहीस. आपला संबंध संपला. ए म्हाताऱ्या गेला सोडत तुझ्या तर आता. ढोले ढोले बाबा ढोले. कोण आहे ओपीके. त्याच्यात जर हिंमत असेल तर माझ्या पुढे बोलावं. मी तर ढोके असलो तर सलमान खानच्या हातातलं ब्रेसलेट त्याला देईन, नाहीतर उभा चिरीन धोपटून गाडी त्याला. मंजूर आहे मला. आलो मी डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो. एमपीएससी वाली पोरं धोका देते ते असं सांगून सर्फ एक्सेलला ह्या जग्गूपासून वेगळं का केलं बाबा ढोले. त्या हुबलाक सर्फ एक्सेलचा कशाला विषय काढलास मध्ये. मी कुठं धोकाने वेगळं केलंय. त्या सर्फ एक्सेलच तिला धोका दिलाय. माझी भविष्यवाणी खरी ठरल्या. विचार जग्गूला. जग्गू त्या दिवशी काय झालं खरं सांग. सांग जग्गू सांग, त्या दिवशी काय झालं ते. मी सर्फ एक्सर बरोबर लग्न करायला देवळात गेली. सर्फ एक्सर आला नाही. एका पोरानं मला चिठ्ठी दिली. त्यात लिहिलं होतं की एमपीएससी करायला मी पुण्याला निघालोय, मला विसरून जा. बघा हे बस खाली. जग्गू मला सांग त्या चिठ्ठी सर्फ एक्सेलचं नाव लिहिलं होतं का. नाही. मग कशावरनं ती चिठ्ठी सर्फ एक्सेललाच दिल्या. जग्गू सर्फ एक्सेलला फोन लाव. त्याने धोका नाही दिलेला. नंबर नाही माझ्याकडे. आठव कुणाच तरी आठव. त्याच्या मित्राला आहे का. दुसऱ्या कुणाचा घरातल्या कुणाचा नंबर. हा घर मालकिनीचा आहे. लाव फोन बघ. हॅलो सर्फ एक्सेल आहे काय. त्याचा मुर्दा बसवला त्या सरप्याचा. माझं 6 महिन्याचं भाडं बुडवून गेलाय. काय देत त्याच्या नरड्याचं गोटच घेते मी. मावशी भाडं द्यायला येईल तुमचं. मला त्याचा नंबर द्या की सर्फ एक्सेलचा. कशाला पाहिजे रे तुला फुकणीच्या. आमचं मी भाडं बुडविलं त्याला ती घ्यायचं आहे. बार पाठवते नंबर SMS करते. ठेव फोन. बघितलं का बघतानो. जो माणूस घर भाडं बुडवू शकतो तो धोका बी देऊ शकतो. मागच्या 2 वर्षाचा आश्रमचं लाईट बिल भरलंयस का. मला चिडलास की. बस की खाली. वीज बोर्डाला धोका देता तेव्हा. बरं फोन लावतोस नव्हता. हा लावतो की. हॅलो कोण बोलते. हॅलो मी जग्गू बोलते. जग्गू तू. हागरे किती दिवस झालं तुझ्या फोनची वाट बघतोय मी. तू देवळात लग्नाला का आला नाही सांग सरप्या. अगं माझा एमपीएससीचा पेपर होता दुसऱ्या दिवशी. अभ्यास करू का लगीन करू हा प्रश्न पडल्याला मला. माझं डोसकं फिरलं होतं पाक म्हणून सरळ पुण्याची इष्टी धरली.
मजी ती चिठ्ठी तूच लिहिलेलीस? होय. बघितलं सका मी म्हटलेलो MPSC वाला धोका देणार, लगीन नाही करणार. बखाई बाबा फसवलंयस तुम्हाला सर्प एक्सेल. फसवलेला नाही जग्गू तुला मी पुण्यात गेल्यावर 8 दिवसांनी तुला फोन केला होता की मी तलाठी झाल्यावर आपण लगीन करूया ही सांगायला फोन केला होता, आपण तुझा फोनच लागत नव्हता जग्गू. अरे माझा फोन चोरीला गेलाय तवाच. हिचा फोन मी चोरला ही कळलं तर मला हाणल. ठेवूया बाबा. आता काय टेन्शन नाही जग्गू, मी तलाठी झालोया, कालच निकाल लागलाय. आता इष्टीला बसतो, गावाकडे आलो की लग्नाचा बार उडवून टाकूया. बर या लवकर आपण लग्न करूया. बघितलं MPSC वाला धोका देत नाही कधी. त्याला बिचाराला अभ्यास करून पोस्ट करायच्या असत्या आणि ह्या दिवसातल्या 22 तास फोनवर बोलते त्या. बिचारा वैतागून जातो. त्यानं खायचं कधी, सोडायचं कधी, राहिलेल्या टायमात अभ्यास कधी करायचा, म्हणून ते वैतागून आपल्या पोरींच्या पासून लांब जातो. धोका नाही देत MPSC वाला. वा पोरा, जिंकलंस तू. बाबा हरलासा तुम्ही, त्याचा रिमोट द्या. मी कुठे घेतलंय? असं घेतलं इथंच असं. अरे रिमोटचा चोर झालाय पाक. आता घरला कसं जाणार? बाबा